काय म्हणले स्वप्न काय पाहिलं होतं? स्वप्नवर राम सर आपल्या भागात आले पाहिजे असं व्हिडिओ बरोबर पण नेहमी म्हणायचो मी पण औंदा चालू केलं थोडं चालू केलं काही लय नाही स्वतः आले पण लगेच राम सर आले बा असं आज आनंद झाला बा आनंद झाला. रात्री आनंद झाला. सांगा मागच्या वर्षी तुमच्या बागाचा तुम्ही अनुभव सांगत होते. हा दिल्यावर व्यापाऱ्याला माल व्यवहार झाला रात्रीतून पाऊस पडला आणि दुसऱ्या दिवशी खरं डायरेक्ट लाखाचे 12,000 हा म्हणजे 100 रुपयाचा माल डायरेक्ट 15 रुपये की तुमचा प्लॉट रात्रीतून नाही गेला. तो मी तुम्हाला काय म्हटलं तो पहिल्यापासून क्रॅक होता पण तो माणसात नव्हता येईल म्हणून तो तुम्हाला कळला नाही क्रॅक या आणि तुम्ही आभार माना त्या पावसाचे. ते वर्ष तुमचं फेल गेला असेल पण त्याच्यामुळे तुम्ही सत्याच्या मागे लागले. हा बरोबर नाही तर हे वर्ष बी तुम्हाला पाहायला भेटत नाही 5 वर्षामध्ये किती वेळा सक्सेस आहे? दोनच वेळेस पहिले 2 वर्ष बाकी चार लाख खर्च व्हायचा आणि उत्पन्न मागच्या वर्षी काहीच नाही झिरो त्याच्या मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी बी थोडा झाला होता किती लाख झाले? 8 लाखाचा झाला होता 2 वर्षापूर्वी 4 लाख खर्च 8 लाख कमवले. मागच्या वर्षी परत 4 लाख खर्च केले 0 भोपळा शिल्लक राहिला. आणि औंदा गेला होता पण नंतर सॉइल चार्जर आणलं 10 लिटर हा आणि आपलं मायको चार्जर हा परत गड अशी दिसायला लागली बारीक बारीक गड राहिली किती सोडलं तुम्ही? 10 लिटर डायरेक्ट एकखडी सोडून दिलं. हा एकटे सोडून ऐका रे भाऊ का म्हणतो माहिती का हा व्हिडिओ मी 10 वेळा बनवलेला आहे का एक खटी सॉइल चार्जर सोडा हे 1-1 लिटर सोडित. प्लॉट झिरो राहणार होता हा त्यांनी काय झालं 3 दिवसात जे राहील गड छोटे छोटे हो ती अशी झाली जे कुरमुजले होते हा, जे ते वाळीवर तेच चालले राहिले. होते हा, ते ते. सगळे उमलले. सगळे उमलले सॉइल चार्जरचा चमत्कार. दरवर्षी असे आमचे बोध आहे ना असे नरम नव्हते मुळी लॉक होऊन जायची हा. कोण भेटत नव्हती. यांचा किती अभ्यास आहे हो, नवी येऊन कोण म्हणले नवी शिकेले? अनुभव याच्यातला भरपूर तरी अनुभव फरक आहे ना. फरक आता मागच्या 5 वर्षाचा आणि या वर्षीचा अनुभव भरपूर बद्दल म्हणजे मागच्या 5 वर्षात जो अनुभव नाही आला तो ह्या वर्षी तो एका वर्षात आला शिकायला भेटलं नवीन. हो. प्लॉट हा तुमच्या शेड्यूलवर येतच नव्हता नाही, केमिकलवर schedule. येतच नव्हता. तो प्लॉट यायचा मातीतल्या ताकदीवर. ती ताकद संपली का तो ठेंगा दाखवायचा तुम्हाला. फॉस्फरिक 50 लिटर जायचं दरसाल या प्लॉटला यंदा औंदा phosphoric फॉस्फरिक नाही काहीच अजिबात नाही. खरडला वापरलं होतं बेसिल डोस पूर्ण वापर टाकला होता. हा पूर्ण अच्छा त्याच्यामुळे माल काय आला एकदम एकदम खतरनाक आला होता. हा, एकदम 100 ते 150 म्हणजे घड होती. जेव्हा डोळ्यात रान होतं हा. ना सर बघायसारखं रान होतं पण 12 दिवस कंटिन्यू पाऊस चालला. तसं नाही असतं ते. हे बघा पावसाला दोष देऊ नका. पहिला बेसल डोस टाकला मग तुम्हाला जे स्वर्गासारखं चित्र दिसलं मालाचं तुम्ही आता त्याचं कौतुक करताय पण सारखा पण लावित आहे पुढं. पण काय लावित आहे पण पाऊस नाही पण बेसल डोस नव्हता टाकला तुम्ही. तो जर बेसल डोस तुम्ही टाकत्या कोणता धरायचा तर तुमचा अख्खा माल सेफ असता. आणि आम्हाला हा पॉइंट भेटत नव्हतं बरं का सर. नाही, तुम्ही खुश आहे पण आमच्या दृष्टीने आम्ही खुश नाही ना. आम्ही भरपूर खुश आहे यावर्षी. हा, तुम्ही- पॉइंट हा तुम्ही पाहिलाच 35 टक्क्यावरून 70 टक्के आले मग तुम्ही खुश आहे. शुगर नाही उतरवतो आमच्याकडे लवकर. एक सांगू का तुम्हाला एक साधी सिंपल गोष्ट आहे. शुगर म्हणजे काय हो मराठीमध्ये? साखर म्हणजे काय? गोडी. बरोबर आहे. गोडी कधी तयार होती? तसं तुमच्या मातीत जर सेंद्रिय कर्ब असेल तर शुगर यायला वेळ लागत नाही. आणि तुमच्या इथं तर शुगर खतरनाक येणार. हा. का बरं? खडक जवळ आहे ना. हो. तुमच्याकडे शुगर येत नाही याचं बी कारण खडक आहे आणि येण्याचं कारण बी खडकच राहील. का? बघा शुगर येण्यासाठी 2 गोष्टी गरजेच्या आहेत. एप्रिलच्या छाटणी टाकलेले जेवणावर आहेत. बस 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 त्याच्यावर त्याच्यावरच आहे. तुम्हीच सांगा परत वरून. नाही, हा त्याच्यावर. बस त्याच्यावरची बस मग याला बी आम्ही प्रकृती म्हणते बस एवढं आहे. आता टाकल्याचा फायदा होईल बुवा. करेक्ट. आणि या वर्षी क्रॅकिंगला घाबरू नका. पाऊस हो, वादळ हो, थंडी पडो, काही पडो. का बरं? कारण झाडाचं आणि प्रकृतीचं या वर्षी काय आहे?
जमलंय. दरवर्षी तुम्ही झाडाचं आणि प्रकृतीचं भांडण लावित होती, भांडण. मग तो ती वाटच पाहत होता याचं वाटोळ कवा करी. म्हणजे तुम्ही जर याला जर आता समजा 50,000 खर्च केला तर तुमचा बागाची जी समजा 5 लाख होणार आहे ते झाले 8-9 लाख रुपये होणार. वजन वाढेल. हा म्हणजे 50,000 तुम्हाला किती वाढणार, 3 ते 4 लाख रुपये वाढणार. कळलं का तुम्हाला? म्हणून योग्य वेळेला फार महत्व आहे. या वर्षी जर सॉइल चार्जर नसतं, बेसल डोस टाकेल नसता तर प्लॉट गेला राहणंच आलं नसतं. प्लॉट गेला होता लगेच. दरवर्षी तर येऊन जात होता, या वर्षी आलाच नसता. आलाच. आमचा याच्या बरोबरचा गेला ना. त्याच्याबरोबर तुमचा फेल गेला. तुमचा जर बेसल डोस नसता एप्रिलचा, हा. तुमचा पण गेला असता. काल इकडे आलो असतो आम्ही. हे जे पान आहे, पहिली गोष्ट हे शेड मध्ये आले खाली. म्हणजे ह्या पानांना काय नाही भेटलं, सूर्यप्रकाश. ह्या कॅनोपीच्या खाली तर पानं काय झाले, पिवळे पडले. तर हा रोग नाहीये, तर ह्याला शेडिंग म्हणतात. हे शेडिंग झाल्यामुळे काय झालं, तुम्ही बेसल डोस एकच टाकलेला आहे, झाडाला अन्नद्रव्य कमी पडलं. थॉम्सनला शुगर जादा राहत असल्यामुळे याचा गुण येतो तसा. मग याचा DNA काय करतो, याच्यामध्ये जे पानं सध्या अन्न बनवत नाही त्या पानामधला सगळा अन्नरस कुठं उतरतं, घडामध्ये. बरोबर आहे की नाही? क्लोरोसिस झालं याचं. जसं ताण बसल्यावर कसं पान पिवळं पडतं, त्याचा अन्नरस कुठं जातो, काडीमध्ये. सेम आज झालं. हे हिरवं राहिलं असतं कधी तुम्ही जर दुसरा बेसल डोस टाकला असता. याला तुम्ही बेसल डोस पॉवरफुल दिला असला होता म्हणून माल आला, नाही तर थॉम्सन माल निघाले अवघड आहे. पूर्ण ताकद असल्याशिवाय थॉम्सनचा माल निघतच नाही. एक तर SSN तरी येईल एक वेळेस. म्हणजे आम्ही याच्यावरचा माल काढून टाकला होता. एवढा आलता इतका फुल माल म्हणजे लय माल. 100 ते 150 100 ते 150 पूर्ण माल काढला. आज तुमचा माल सर काय शायनिंग गेला. ह्या काळामध्ये असा घड ह्या वर्षी तुमचे जर बेसल डोस असता ना आता दुसरा, 100% माल असा असता. 100% माल. वर माया उपाशी निस ग बाया, वर माया. आणि निर्गिरा म्हणायचं तू उपाशी निस ग माया. गेल्या वर्षी आमच्याकडे पैसे म्हणजे बेसन डोस टाकायला पैसेच नव्हते. रान पुरं क्रॅक गेलेलं होतं. केमिकल वाल्यांकडं एससीटी वैदिक मध्ये येण्यासाठी काहीच नाही राहत. आणि ती अवस्थाच खरी योग्य असता. एससीटी वैदिक काय म्हणतं, केमिकलचा 1 रुपया मला वापरू नको. चालतच नाही इकडं. तुम्हाला स्वतःच्या कष्टाचेच लागतात ते प्युअर शुद्ध. केमिकलचे पैसे इकडे चालत नाही. केमिकलचे पैसे केमिकल स्वतःच वरबडून घेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या डोंगराच्या कडाला एक कृषी कन्या भेटली. तुमचं खास अभिनंदन. का शेती म्हणजे ही खाण आहे पैशाची. फक्त त्या खाणीमध्ये हात घालताना जरा आदराने घातला पाहिजे. की फार माजुरी होऊन जर तुम्ही ती हाताळायला लागले तर तुमचा माज उतरायला या प्रकृतीला वेळ लागत नाही. तुम्ही कधी वापरलं ते? 3 वर्षापूर्वी. बरोबर. मला सांगा, पण एकच वर्ष वापरला आम्ही. काय अनुभव आला तेव्हा तुम्हाला? पानं फ्रेश दिसायला लागले. बरोबर. मुळी चालायला लागली. ते दुसऱ्या वर्षी आम्ही परत विसरून गेलो. हा, मग ते माणसं मी तुम्हाला काय म्हणलो, तू नाही मातू नाही, घेतला वसा टाकू नाही. तुम्ही काही करा तिकडे, पण ज्या मार्गाला लागले, ज्या मार्गाने आपलं कल्याण होतंय तो मार्ग सोडायचा नाही. गांडोळी आमच्या जमिनीत दिसत नव्हते. गांडूळ उन्हाळाभर गांडूळ होते. बेसन डोस टाकले नुसते गांडूळच नुसते गांडोळ उन्हाळाभर होते. मित्र पळून गेले सगळे. हा सगळे आले. दिसतच नव्हते. हा, जळून जायचे. बरोबर आहे ना. क्रॅकिंग होण्याचं कारण असं असतं, लक्षात घ्या. क्रॅकिंगनी काय काय कारण आहे? मेन कारण क्रॅकिंगचं, पाऊस झाल्यावरती क्रॅकिंग का झालं याचं तुम्हाला उत्तर सांगतो मी. काय बापरे, काय बघा ना तुम्ही. इथे शेंगा फक्त एवढं होत होतं. फक्त ते आपले मी तो म्हणतो ज्यांनी SSN काढेल ना, ज्यांनी SSN त्यांना सुद्धा वाटत असेल ही आपली वराठी नाही. वजन बापरे काय आता तुम्ही म्हणा 3 किलो, आता हे 3 किलो आताची. खाली हात घाला. आहे ना, आहे ना, 1.5 किलो लागतं ती. खतरनाक आहे ना. एवढं खतरनाक होणार आहे तो माल. जय श्री वैदिक शेतकरी मित्र,
आज आपण नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागेच्या प्लॉटमध्ये आहोत. खरं तर या प्लॉटवर येताना मी आमच्या अधिकाऱ्यांना म्हटलो का एक तर तुम्ही म्हटले फक्त जमिनीतूनच वापरते, वरून वापरत नाही, अर्धच वापरते, केमिकलच्या फवारण्या करते. तर मला कशाला घेऊन चालले मला तुम्ही तिकडं, अर्धवट वापरणार माणूस आहे. पण जेव्हा तुमचे कांदे पाहिले, तुमचं वेळ पाहिलं, त्याला बरं वाटलं. ठीक आहे, अर्धवट काही नाही, पण तुम्ही सुरुवात करताय, बरं वाटलं जरा. काय म्हणले तुम्ही मगाशी, काय म्हणले, स्वप्न काय पाहिलं होतं? स्वप्नवर राम सर आपल्या भागात आले पाहिजे असं व्हिडिओ बरोबर आहे. नेहमी म्हणायचे. पण नेहमी म्हणायचो मी. हम्म. पण औंदा चालू केलं, थोडं चालू केलं काही लय नाही, स्वतः आले पण लगेच राम सर आले बा. असं आज आनंद झाला बा. आनंद झाला. रात्री आनंद झाला. सांगा, मागच्या वर्षी तुमच्या बागाचा तुम्ही अनुभव सांगत होते हा. का बाग धरला सर, काय परिस्थिती होती? खराब झालं खराब म्हणजे माल व्यवहार झाला, रात्रीतून पाऊस पडला आणि दुसऱ्या दिवशी खराब. डायरेक्ट लाखाचे 12,000, हा म्हणजे 100 रुपयाचा माल डायरेक्ट 15 रुपये. पाऊस एकदम नॉर्मल आला होता. जास्त बी नाही. पाऊस एकदम नॉर्मल आला तरी पुरं रान क्रॅक गेलं. बरोबर आहे ना? थंडी होती पाऊस की तुमचा प्लॉट रात्रीतून नाही गेला. तो मी तुम्हाला काय म्हटलं, तो पहिल्यापासून क्रॅक होता, पहिले पण तो माणसात नव्हता येईल म्हणून तो तुम्हाला कळला नाही क्रॅक या. हा. एखादा माणूस एकटाच आहे, तो क्रॅक आहे कशा आणा हे कळल का? तो क्रॅक काही कधी कळल? जेव्हा तो 4 माणसामध्ये येतो ना, तेव्हा कळतो हा जरा डोक्यातून क्रॅक आहे. लोक म्हणते ते नाला क्रॅक आहे जरा. खरं आहे का खोटं आहे? तसंच मालाचं पण आहे. तुमचा माल संकटांना, वातावरणातल्या बदलांना तोंड देऊ शकत नसेल म्हणजे तो पहिल्यापासूनच क्रॅक आहे, फक्त पावसाने तो उघडा पाडला. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. आणि तुम्ही आभार माना त्या पावसाचे. ते वर्ष तुमचं फेल गेलं असेल, पण त्याच्यामुळे तुम्ही सत्याच्या मागे लागले. हा, बरोबर. नाही तर हे वर्ष बी तुम्हाला पाहायला भेटत. नाही. हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. 5 वर्ष काय परिस्थिती तुमची मागची? काय किती वर्षाचा बाग आहे मला सांगा, व्हरायटी कुठली आहे? 6 वर्षाचा भाग. हा 6 वर्षाचा यशस्वी एसएसएन हा. किती वर्षाचा? 6 वर्षाचा. 6 वर्ष. ओके, 6 वर्षाचा बाग आहे, बरोबर. 5 वर्षामध्ये किती वेळा सक्सेस आहे? दोनच वेळेस दोनच success. वेळेस. पहिले 2 वर्ष बाकी नाही नंतर. पूर्ण. काय 2 वर्षात काय निघालं एकदम याच्यामध्ये? खोडाले तो लगेच असे गडबड होऊन जाते. दरवेळेस होतास. हा. 2 वर्षापासून किती खर्च करताना किती उत्पन्न निघालं मागच्या वर्षी? 4 लाख खर्च व्हायचा. आणि उत्पन्न उत्पन्न 8 लाख. नाही मागच्या वर्षी, मागच्या वर्षी काहीच नाही, झिरो. झिरो. झिरो होता. त्याच्या मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी बी थोडा झाला होता. किती लाख झाले? 8 लाखाचा झाला होता. 8 लाखाचा. 10 लाखाचा झाला होता. ओके. आणि खर्च खर्च 4 लाख. मागच्या वर्षी खर्च 4 लाख. 4 लाख दरवर्षीचं 4 खर्च लाख आहे. दरवर्षी. पावडरचं मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी 4 लाख खर्च, 8 लाख कमवले. मागच्या वर्षी परत 4 लाख खर्च केले, भोपळा शिल्लक राहिला. आणि औंधा गेला होता. 12 दिवस पाऊस चालू होता ना हा फ्लावरिंग मध्ये. पण नंतर सॉइल चार्जर आणलं 10 लिटर हा आणि आपलं मायको चार्जर. हा. परत गड अशी दिसायला लागली, बारीक बारीक गड राहिली. किती सोडलं तुम्ही? 10 लिटर डायरेक्ट. एकखडी सोडून दिलं. हा, एकटी सोडून 5-5 लिटर. 5-5 इकडे एकरला 5 आणि तिकडे 5. ते आपल्याला 5. आणि मायको चार्जरच्या 2-2 पुढे. ऐका रे भाऊ, त्यांनी काय ए झालं, भाऊ ऐका ना, मी काय म्हणतो माहिती का, हा व्हिडिओ मी 10 वेळा बनवलेला आहे का. एक खटी सॉइल चार्जर सोडा, हे 1-1 लिटर सोडित. आणि त्यांनी काय झालं, गड घराला आग लागली, बादलीनं पाणी होता, हा ग्लासनी पाणी होती. घर पेटले आणि पाणी कशाने होती तो? ग्लासनी. म्हणजे प्लॉट झिरो राहणार होता. हा. त्यांनी काय झालं, 3 दिवसात जे राहील गड छोटे छोटे हो, ती अशी झाली. जे कुरमुजले होते, हा, जे ते बाळीवर तेच चालले राहिले. होते, हा, ते ते. सगळे उमलले. सगळे उमलले. असं झालं 4 दिवसात ते सॉइल चार्जरचा चमत्कार. चमत्कार. मग पुढे काय केलं? मग तिथून पुढे तुमची हे बसवलं, शेड्यूल बसवलं, शेड्यूल बसवलं. दरवर्षी असे आमचे बोध आहे ना, हा. असे नरम नव्हते. कडक व्हायचे. कडक एकदम कडक. सिमेंट. आणि यावर्षी या वर्षी यावर्षी ना नरम झाले. पुरी मुळी लॉक होऊन जायची, हा. कोण भेटत नव्हती. यांचा किती अभ्यास आहे हो, नवी येऊन कोण म्हणले नवी शिकेले? ती तुम्ही बागातल्या कोणाला सांगू नका. बागाच्या बागातली ती याची दिंडोरीचे. माहेर का? हा, माय. नाही पण हे अनुभव याच्यातला भरपूर तरी अनुभव फरक आहे ना. फरक आता मागच्या 5 वर्षाचा आणि या वर्षीचा अनुभव भरपूर बद्दल. म्हणजे मागच्या 5 वर्षात जो अनुभव नाही आला, तो ह्या वर्षी तो एका वर्षात आला. शिकायला भेटलं नवीन. हो. 5 वर्ष तेच बेचे पाडे चालू होते. नाही ते काय होतं, नवीन जर प्लॉट लावला 2 वर्ष चालवतो इथं हा हा, आमच्या भागात. कुठेही आणि चालवतो. नंतर पिवळा पडल, मनी बारीक अहो, मग होईल, मातीतली काही ताकद नाही संपत्ती ना भेटणार. पहिली. हा असं म्हणजे प्लॉट हा तुमच्या शेड्यूलवर येतच नव्हता, नाही, केमिकलवर schedule. येतच नव्हता. तो प्लॉट यायचा मातीतल्या ताकदीवर. ती ताकद संपली का तो ठेंगा दाखवायचा तुम्हाला. फॉस्फरिक 50 लिटर जायचं दर साल या प्लॉटला. यंदा औंधा फॉस्फरिक फॉस्फरिक नाही, अजिबात काहीच नाही.
टाकायचं ना 1 थोडं लिटर सुद्धा नाही. नाही तुमची ती एखाद्या schedule गल्लीला सांगायचं ना ट्रायल घ्यायला. 50 लिटर फास्ट पीक जायचं दरवर्षी? हा दरवर्षी पीजीआर किती जायचं? पीजीआर भरपूर जायचे याला हा सीपीपीयू सीपीपीओ GA, सगळं डायमोर हा बाग इतका येलो होता सर हा का पाण्याजोगा शीन होता पण 450 पावसानं 450 लिटर पाणी लागलो. बरं तुम्ही वापरायला कधी पण सुरुवात केली त्या सॉइल चार्जर पासून? हा म्हणजे जेव्हा जिरायला लागलं तेव्हा तुम्ही हा तो हा नाही आम्ही खरडला खरडला वापरलं पूर्ण तो वापरलं. बेसल डोस पूर्ण वापर टाकला होता? हा पूर्ण अच्छा म्हणजे एप्रिलला तुम्ही हा. पूर्ण बेसल डोस काय काय टाकलं होतं? 40 गोण्या 40 बॅग कृषी अमृत 2 हा, एकरला. हा. त्याच्यानंतर आणि ग्रीन काय एसएसएम आणि आरएलपी हा आरएच पीक सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड हा, किती? हा. त्या किती बॅगा? दोन दोन बॅग दोन दोन एक एक. हा. आणि RNPH किती? किती किलो? ते 3-3 किलो तीन- टाकलं तीन. होतं. दोन्हीकडे 3-3 किलो हा, का? हा. किलो. मग ते मग ते एवढंच झालं काय अरे एसएसएम कमी घेतलं होतं. बरं म्हणजे हा जो सम्राट बेसल डोस टाकला हा रेस्टला रेस्ट टाकला त्याच्यामुळे माल काय आला? फुल आलं. एकदम खतरनाक आला होता. हा, शंभर एकदम 100 ते घड 150 एक- म्हणजे एक- घड होते. यांच्या- हे दादा आले डबल या होतं दादांकडे आम्ही दोघं पण गेलो होतो हा. म्हटलं आम्हाला असं नाही असं डोस सोडायचा. हा हा अच्छा हा आमचं रान पूर्ण असं मुळीच हा. चालत नाही हा. रानाचे रान पूर्ण लॉक होईल म्हणजे हा दादांनी सांगितलं की तुम्ही 100% टाका हा डोस कोण म्हणे? या दादांनी तुमची बर बर हा 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 दुकानावर गेलो होतो, बर आम्ही बर बर दोघं पण गेलो होतो. बर 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 अरे वा गणेश आमच्या दोघांचा पण हम्म. निर्णय झाला का टाकायचाच आपल्याला हा डोस. बरोबर बरोबर छान छान म्हणजे पुढचं काही हो पण आज हा टाका डोस तुम्ही. टाकायचा मग तुम्ही एप्रिलला टाकला एप्रिल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा माल धरला तेव्हा तो बाग दिसला हा, एकदम. आणि मग तुमचा थोडा विश्वास हा वाढला. हा. कॅनोपी अशी कॅनोपी इथं आहे ना फक्त फुटभर शेंडा राहतो हो हा हा, फक्त फुटभर कारण तुमची जमीन उथळ आहे ना हो हा. डोंगराच्या कडेला खाली बरोबर. खडक जवळ असणारी बरोबर की नाही म्हणजे इथं कॅनोपी तुम्हाला मिळतच नव्हती. नाही कधीच नाही काय परिस्थिती खाली बागांची? नाही, काहीच नाही. जेव्हा दोड्यात रान होतं हा. ना सर बघायसारखं रान होतं पण 12 दिवस कंटिन्यू पाऊस चालला तसं नाही तसं नाही तसं नाही असतं ते हे बघा पावसाला दोष देऊ नका. प्रश्न तसा नाही. आता ह्या वर्षी तुम्ही सुरुवात केली ना तुमच्या जमिनीमध्ये आणि झाडामध्ये जे केमिकलचे अंश होते मागच्या वर्षाचे हा. ते त्याच्यामुळे त्रास होतो तुम्हाला. तुमचे जर 2 बेसल डोस अगोदरच गेले असते ना समजा तुम्ही बाग धरला तेव्हा बेसल डोस टाकला का? नाही हा तो जर टाकलेला असता ना तुमचा एक घड वाकडा झाला. आपण काय करतो पावसाला दोष देतो. पाऊस तुमचं पाऊस नुकसान करत असतं कांद्याचे पण केलं असतं ना पण कांद्याला तुमची ताकद जेवढी गरजेची होती तेवढी गेली. पण इथं तुम्हाला त्या झाडाला जी ताकद पाहिजे होती ह्या झाडाला किती टनीज येतं? 10-10, 20-20 टन माल येतो. मग त्याला खालून ताकद बी तेवढी पाहिजे ना. म्हणून तुम्ही पहिला बेसल डोस टाकला मग तुम्हाला जे स्वर्गासारखं चित्र दिसलं मालाचं तुम्ही आता त्याचं कौतुक करताय पण सारखा पण लावित आहे पुढं. पण काय लावित आहे? पण पाऊस नाही पण बेसल डोस नव्हता टाकला तुम्ही. तो जर बेसल डोस तुम्ही टाकत्या कोणता धरायचा तर तुमचा अख्खा माल सेफ असता. म्हणजे तेवढा एक बेसल डोस फटका दिला तुम्हाला. मग तुम्ही नंतर काय केलं मग पुढे? काही सॉइल चार्जर मग बेसल डोस टाकला एखादा नाही त्यांनी नाही. सांगितलं होतं जाऊन दे. पण नाही टाकला अजून. आपण थोडस आता अडचण होती त्याच्यात. हा तर तुम्ही याला केमिकलची फवारणी करता बरोबर आहे की नाही? आता तुम्ही याला हे न केल्यामुळे म्हणजे दुसरा बेसल डोस न टाकल्यामुळे आणि आम्हाला हा पॉइंट भेटत नव्हतं बरं का सर. नाही, तुम्ही खुश आहे पण आमच्या दृष्टीने आम्ही खुश नाही ना. आम्ही भरपूर खुश आहे यावर्षी. तुम्ही- पॉइंट हा तुम्ही पहिलाच 35% 70% आले मग तुम्ही खुश आहे. पण आम्हाला 90% 55% विद्यार्थी पाहिजे सवय ना 200% बरोबर आहे की नाही? मास्तरच्या चुका काढणारा विद्यार्थी पाहिजे आम्हाला बरोबर आहे की नाही? शुगर नाही उतरत आमच्याकडे लवकर. एक सांगू का तुम्हाला एक साधी सिंपल गोष्ट आहे. शुगर म्हणजे काय हो मराठीमध्ये? साखर म्हणजे काय? गोडी बरोबर आहे. गोडी कधी तयार होती? कुठं तयार होती? पानात तयार होती. जेव्हा तुमच्या पानामध्ये फोटोसिंथेसिस होतं प्रकाश संश्लेषण तिथं काय तयार होते? कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटला जेव्हा ताप बसती तेव्हा त्या कार्बोहायड्रेटचं रूपांतर कशामध्ये होतं? शुगरमध्ये. बरोबर आहे. आता ती जी शुगर आहे ती शुगर कधी तयार होईल? जेव्हा ह्या झाडाचं भागून त्या झाडाक ताकद काय राहील? शिल्लक राहील. आता तुमच्या जमिनीत जर बेसल डोसच नाहीये तुम्ही आता बघा तुम्ही बेसल डोस टाका आता टाका किंवा LSQ ची ट्रीटमेंट करा तुम्ही. LSQ तुम्ही पॉवरफुल द्यायला 200 किती 4 पाकिट टाका. 4 2400 याला 2400 त्याला 2400 आणि कमीत कमी 24-72 7 लिटर सॉइल चार्जर त्याच्यामध्ये भिजवायचे 7 8 दिवस तिन्ही बी पाकिट आणि ते भिजवून त्याला ड्रेंचिंग करायचं खाली. तुम्ही हे करा. शुगर बघा साखरच एकदा कराल तर 15-16 पर्यंत जाईल. दोनदा कराल तर 20 पर्यंत जाईल. चला करू बरोबर आहे ना? शेवटी तुम्हाला वर जर समजा आपण काय म्हणतो खाली पीठ हवंय तर वर दाणे टाका ना.
तुम्ही म्हणताय अरे गिरण का म्हणून चालू आहे, खाली पिठाचेच नाही, अरे धान टाकला होतं वरून का हो? तसं तुमच्या मातीत जर सेंद्रिय कर्ब असेल तर शुगर यायला वेळ लागत नाही. आणि तुमच्या इथं तर शुगर खतरनाक येणार. का बरं? खडक जवळ आहे ना. हो. तुमच्याकडं शुगर येत नाही याचं बी कारण खडक आहे आणि येण्याचं कारण बी खडकच राहील. का? बघा, शुगर येण्यासाठी 2 गोष्टी गरजेच्या आहे. पानामध्ये अन्न जास्त बनलं पाहिजे आणि ताण बसला पाहिजे, ताप बसली पाहिजे. तुमच्याकडे दोन्ही गोष्टी आहे, पण एक गोष्ट तुमच्याकडे का नाहीये? कारण तुम्ही केमिकलच्या भरोश्यावर असल्यामुळे शुगर उतरत नाही. हा. जेव्हा माल लोडवर होतो तेव्हा प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावती तुमची, कारण तुमचे पानं वीक होतात त्यावेळेस. कळलं का? तुम्ही काय अगोदर सांगितलं तुमच्याकडे कॅनोपी काय राहती, शेंडा काय राहतो, बारीक राहतो. शेंडा बारीक राहतो म्हणजे पानांची संख्या कमी. मग पानांची संख्या कमी म्हणजे फॅक्टरीचे मशीन कमी. जेवढे फॅक्टरीचे मशीन कमी तेवढी साखर काय होणार? कमी तयार होणार. जेवढी पानं जास्त तेवढी साखर जादा तयार होणार. आणि त्यांची खरी गरज कधी आहे? झाडाचं पाणी उतरल्यानंतर. मग पाणी उतरल्यानंतर तुमचे पानं थकून जायला राहते. हा, पिवळे पडायचे पाणी. बरोबर. मग थकेल पानाने तुमची काय अपेक्षा आहे बुवा? का त्यांनी काय बनावं? त्याला जर वेळेवर जर बेसल डोस गेला, त्याला कुठलं केमिकल नाही वापरलं, त्याला छानपैकी पाणी व्यवस्थापन केलं, जसं तुमचा आज बोध काय झाला, मऊ झाला, त्याला जर बेसल डोस जर रिपीट भेटला असता तर तुमच्या बागची गोडी म्हणजे तुमच्या पानांची संख्या आणि रुंदी जास्त राहणार. आताच तुमचं पान केवढं आहे पान तुम्ही आहे का नाही? पण याला जेवढं पोषण हवंय तेवढं खालून मिळालं. ते आताही कोणत्या जेवणावर आहे? एप्रिलच्या छाटणी टाकलेल्या जेवणावर आहे. बस 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 त्याच्यावर त्याच्यावरच आहे. तुम्हीच सांगा परत वरून. नाही, हा त्याच्यावर. बस त्याच्यावरची बस मग याला बी आम्ही प्रकृती म्हणते बस एवढं आहे. आता टाकला तर फायदा होईल बुवा. करेक्ट. नाही आता काय करा, LSQ करा. हा, yes. आता ते लगेच लागू व्हायला बघा, शेवटी पचायला बी महत्वाचं आहे. सेम तुम्ही जर शिलाची ट्रीटमेंट आहे ती तुम्ही करा LSQ ची, याला 2दा तुफान माल होऊन जाईल मस्त. आणि 3.5 महिन्यात कलर धरून घेतो आमच्याकडे. त्याचं कान ओढून येतो ना माल. अहो, मी तेच सांगू ना तुम्हाला, तुमचं फॅक्टरीच बंद पडली तर माल काय येतो? ओढून येतो. घेऊनच जाते 3.5 महिन्यात. येणारच ना. मग तुमचं जर सिंपल साधी गोष्ट आहे, तुमचं जर पान हिरवगार राहिलं तर माल काय राहणार? फुगत राहणार. मालाची साईज होत राहणार, लांबी. तुम्ही म्हणले पॉईंट मिळत नव्हता, हे सगळं मिळालं, झाडांनी सगळं काम केलं, पण त्याला जी ताकद आणि हे मिळायला पाहिजे ती कमी पडते. ती करा आता. आणि या वर्षी क्रॅकिंगला घाबरू नका. पाऊस हो, वादळ हो, थंडी पडो, काही पडो. का बरं? कारण झाडाचं आणि प्रकृतीचं या वर्षी काय जमलंय. बरोबर. बरोबर की नाही? दरवर्षी तुम्ही झाडाचं आणि प्रकृतीचं भांडण लावित होती, भांडण. मग ती वाटच पाहत होता याचं वाटलं कवा करील. मग 2 वर्ष. कळलं का तुम्हाला? आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं, केमिकलवर बाग जर पिकवली तर ती रात्रीतून खराब होते, याचा अनुभव तुम्ही घेतला. आता परत तुम्ही विषाची परीक्षा घेऊ नका. लक्षामध्ये मी घाबरत नाही, तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो. म्हणजे सोन्यासारखा माल तुमचा तयार आहे, तो आणखीन काय होईल? डायमंड सारखा होईल. त्याची माती करू नका, लक्षामध्ये. आणि मी नेहमी सांगतो शेतकऱ्याला की आता याला खर्च फार नाहीये. 5-50 हजार रुपये, 25 हजार रुपये खर्च येईल, 50 येईल. पण तो 50 हजार रुपये तुम्ही व्याजाने जरी आणले, पर 10% जरी आणले, तर तुम्हाला इकडे 50% वसूल करून देईल. 50%. बरोबर. किती? 50% वसूल करून देईल. म्हणजे तुम्ही जर याला जर आता समजा 50 हजारचा खर्च केला तर तुमचा बागाची जे समजा 5 लाख होणार आहे, तिथे झाले 8-9 लाख रुपये होणार. वजन वाढेल. हा, म्हणजे 50 हजार तुम्हाला किती वाढणार? 3 ते 4 लाख रुपये वाढणार. कळलं का तुम्हाला? म्हणून योग्य वेळेला फार महत्व आहे. आता माल हातात आहे, आता हातात तोंडाची घास आहे असं म्हणतात लोक. आता त्याला खायला दे. आता सैन्य तुमचं लढू राहिले ना, आता खरी त्याला रसदीची गरज आहे. बरोबर आहे की नाही? तेव्हा सैन्य लढत नव्हतं, तेव्हा आराम करत होतं, तेव्हा तुम्ही दिलं ना खायला. आता युद्ध चालू ना, आता तुम्ही खायला देते नाही असं आहे. आणि परत म्हणत्या मराठ्यांचं पानिपत झालं म्हणते. अहो, त्यांना जर रसदच नाही पोचली, ती अडवली ना अब्दालीनी. कळ की नाही? तिकडे अब्दाली आली तर केमिकल आवडी, तर केमिकलने वाईट दिवस आणले की नाही आपल्याला? उदारी पादारीचे दिवस कोणी आणले? केमिकल. बऱ्याच लोकांना असं वाटतं काय बाबा उधार मिळतं केमिकल म्हणून, केमिकल स्वस्त वाटतं. मला सांगा, केमिकलने तुम्हाला हे दिवस आणले ना? 3 वर्षातून एकदा 8 लाख रुपये झाले, ते गेले ना 3 वर्षात. मग 3 वर्ष. तुमच्या हातात काय राहिलं? बाग काल पिकवित तुम्ही? कोणाकरता पिकवित? बरोबर. हे डोक्यात घ्या. या वर्षी जर सॉइल चार्जर नसतं, बेसल डोस टाकेल नसता तर प्लॉट नाही, गेला. रानच आलं नसतं. प्लॉट गेला होता लगेच. का हो पाटील? बरोबर. दरवर्षी तर येऊन जात होता, हो. या वर्षी आलाच नसता. आलाच बरोबर आहे की आलाच नसता. निसर्गच तसा होता. या वर्षी बोधाला मुळीच चालत फुलं रस नव्हते. सापडले ना रान. फुलं हा, तरी वाचला. वाचला. आणि तुम्ही सांगा आजूबाजूला काय परिस्थिती? आमच्या याच्या बरोबरचा गेला ना. त्याच्याबरोबर तुमचा फेल गेला. फुलं देत. तुमचा जर बेसल डोस नसता एप्रिलचा, हा. तुमचा पण गेला असता. काल इकडे आलो असतो आम्ही. हा, फेल. कांद्यात तर काय तुम्ही बोलावलं नसतं आम्हाला. हा.
आणि एवढ्या कांद्यासाठी यांनी काही हिंमत नसती केली इकडे आलायची. तुमचं स्वप्नच राहिलं असतं. वा, खूप दिवसांनी पाहिलं मी थॉम्सन. आजच एक्सपोर्ट आहेत. लस्टर काय कधीच नाही असं झालं, हा कधीच नाही. सही चार्जेस घेतले का? हा घेतले. हे माल काय पण वा 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 वा, हे साईजचं लष्टर आहे सगळे. साईजचं एकच नंबर. हे बाय, हे जे पानं आहे, पहिली गोष्ट हे शेडमध्ये आले खाली. म्हणजे ह्या पानांना काय नाही भेटलं? सूर्यप्रकाश. ह्या पानांना सूर्यप्रकाश न भेटल्यामुळे हे कुठे आहे? इथं खाली पहा, कॅनोपीच्या खाली आहे ना. आता हा आपला थॉम्सन थॉम्सनचा आहे. हा तेवढ्याच वर्षाचा आहे. संघाचा सेंगत तो 1 एकर आणि हा 1 एकर, बरोबर ना? तो 1 एकर आहे ना, तो एक आणि हा 1 एकर, म्हणजे सगळ्याला ट्रीटमेंट सेम. सेम. तर या वर्षी थॉम्सनची काय परिस्थिती हो? थॉम्सनच नाही सर. नाही ना. हे काय आहे राव घड? हा, हे घड पाहिलं सर? हे माळा खूप दिवसांनी मी आलोय. माझी सुरुवात थॉम्सन पासून झाली होती. खूप जबरदस्त याची सुरुवातीला द्राक्षामध्ये खूप बागा बनवल्या होत्या आम्ही, परंतु द्राक्ष बागायतदारांचे लय नखरे राहते. न खरे नखरे, बरोबर. न खरे, त्यांचे काही खरी नसते. कारण ते आपले आपण बाहेर गेलो का मागं दुसरा पवार माहिती. त्याच्यामुळे त्यांना रामरामच ठोकला. तर आता इथे आपण पाहिलं की याची कॅनॉपी जी इथं खाली कॅनॉपी आहे, तर ह्या कॅनॉपीच्या खाली इथं पानं काय झाले? पिवळे पडले. तर हा रोग नाहीये, तर ह्याला शेडिंग म्हणतात. हे शेडिंग झाल्यामुळे काय झालं? तुम्ही बेसल डोस एकच टाकलेलं आहे, हा, झाडाला अन्नद्रव्य कमी पडलं. थॉम्सनला याची गोडी त्याच्यापेक्षा जास्त असते. कोणापेक्षा? SSN पेक्षा. SSN पेक्षा जास्त गोड होतं. हा. त्याच्यामुळे शुगर जादा राहते. शुगर जादा राहत असल्यामुळे याचा गुण येतो तसा. मग याचा DNA काय करतो? याच्यामध्ये जे पानं सध्या अन्न बनवत नाही, काय बघा बरं का, जे पानं सध्या अन्न बनवत नाही, त्या पानामधला सगळा अन्नरस कुठं उतरतं? कुठं वरतं? हा, गडामध्ये. घडामध्ये, बरोबर आहे की नाही? मग हा अन्नरस सगळा कुठं उतरवला त्यांनी? इथला जो अन्नरस होता सगळा या घडामध्ये उतरवला, आणि घडामध्ये उतरवल्यामुळे त्यातला अन्नरस सगळा ओढून घेतल्यामुळे हे काय पडलं? क्लोरोसिस झालं याचं. जसं ताण बसल्यावर कसं पान पिवळं पडतं, त्याचा अन्नरस कुठं होतो? काडीमध्ये. काडी बनताना सेम आज झालं. मग आता याचं कंडिशन काय आहे? हे हिरवं राहिलं असतं. कधी तुम्ही जर दुसरा बेसल डोस टाकला असता, हे हिरवच्या याला झाड काय करतं? एक्स्ट्रा स्टोरेज म्हणून काय करतं? त्याचा गोडाऊन म्हणून वापर करतं. एक तर ते फॅक्टरी म्हणून वापर करतं, नाही फॅक्टरी म्हणून वापर झाला तर ते गोडाऊन म्हणून वापर करतं. अलग लक्षामध्ये तुमच्या. जर तुम्हाला म्हणजे क्रॅकिंग असेल किंवा उकड्या होतो, कधी ममी होती, कधी कधी शुगर उतरत नाही, शुगर साईज होत नाही. आता इथं गच्च झालंय बघा, हे थोडंसं आहे की नाही. तर हे सगळं होऊ नये म्हणून आता काय करायचं? LSQ सांगितलं तुम्हाला, आणि इन्स्टंट चार्जरच्या 2 फवारण्या घ्यायच्या. इन्स्टंट चार्जर, एनर्जी बुस्टर, मिल्क चार्जरचं दूध आणि फ्रूट चार्जर, याच्या 2 फवारण्या घ्यायच्या. डायरेक्ट 3-4 ग्रॅमनी घ्यायच्या. 3-4 ग्रॅम 3-4 ml. हां, ओके. आणि खालून LSQ घ्यायचं, 2400 घ्यायचं. 3-3 किलो घेतलं तर आणखीनच बेस्ट आहे, बरोबर आहे. आणि अमृतजलचं पाणी वापरता का तुम्ही? अमृतजलचं पाणी, हां, अमृतजलचं पाणी बनवा. ह्या वेळेस आता हायगाई करू नका, हातातोंडाशी माल आहे, लक्षामध्ये क्रॅकिंग होणार नाही त्याची भीती बाळगू नका. म्हणजे तुमच्या झाडामध्ये स्टोरेज जेव्हा तयार होईल, आता त्याचं काम कसं असतं? खालून नमस्ते, खालून जमिनीला पण द्यायचं, वरून तुमच्या पानांना पण काय द्यायचा? स्प्रे द्यायचा. म्हणजे हे जे तुम्ही मला सांगताय मागाशी, ह्या बाळ्या, ही परिस्थिती होती ना तेव्हा, घर जेव्हा निघाले तेव्हा. म्हणजे अजूनही बी तुमचे बरेचसे हे जे दिसते ना तुम्हाला, की आता याच्यामध्ये एक मेन गोष्ट काय होते, की याला तुम्ही बेसल डोस पॉवरफुल दिला असला होता म्हणून माल आला, नाही तर थॉम्सन माल निघाले अवघड आहे. पूर्ण ताकद असल्याशिवाय थॉम्सनचा माल निघतच नाही. एक तर SSN तरी येईल एक वेळेस. आम्ही याच्यावरचा माल काढून टाकला होता, एवढा आलता. इतका फुल माल म्हणजे लय महाग. 100 ते 150 100 ते 150 पूर्ण माल काढला. त्याच्यानंतर पाऊस झाला. ते म्हणे एक कष्ट होतं. SCT वैदिक मध्ये द्राक्षाला येण्यासारखा माल येतो. आता यावर्षी तुम्ही सुरुवात केली, एक पाऊल उचललं, पुढच्या वर्षी 100% करा. 100%. आणि तुमचं हे जे म्हणजे तुमचं जे जिद्द आहे, ते जिद्देला तुम्हाला काय मिळेल? न्याय मिळेल. काय वाटतंय? हां, म्हणजे आज तुमचा माल सर काय शायनिंग गेला ह्या काळामध्ये, असा घड ह्या वर्षी. तुमचे जर बेसल डोस असता ना आता दुसरा, 100% माल असा असता. 100% माल हा कमीत कमी असा असता. असतात. बरोबर आहे ना. शेवटी खायला दिलं तर होणार आहे ना. मग खायला लागलं. हा, ते एक म्हणणं आहे का,
ते उपाशी निस गबाया काय म्हणायचे अगोदर काय वाक्य आहे बघा हे. वर माया उपाशी निस गबाया हे केमिकलचं असंच आहे. वर माया बरोबर वर माया आणि हिला म्हणायचं तू उपाशी निस गमाया. तेवढा तो एसी वैद्यचा तो डोस नसता टाकला ना प्लॉट तर यावर्षी तुम्ही इथं असते आम्ही नसतो इथं. आम्ही काय लावलो प्लॉटच असतो? नसतं हा? प्लॉट तुम्ही आता घरामध्ये असते टीव्ही पाहत काहीतरी म्हणजे प्लॉट सुद्धा आउट व्हायला गेले असते गावात फिरायला. ते डायरेक्ट म्हणे या वर्षी जर प्लॉट नाही आला तर तोडूनच टाकायचं. देवा बघा देवाला काळजी आहे तरी तो वाचवला. हे दोन माणसांचे आभार मानायचे. त्या दोन माणसं त्यांनी हा? टायमा हो टायमाला टोपीवाले लोक टोप्या घालतात पण तुम्ही यांना संरक्षण दिलं. बरं का टायमाला येऊन त्यांनी हे बी आहे ना हे बी आहे हा ना. मग हे बी आहे त्यांनीच खरं आम्हाला. हो अभिनंदन अभिनंदन. तुम्ही दोन एकर बागेचा जीव वाचवला. टाळ्या वाजवा यांसाठी. गणेश तुझं पण अभिनंदन. आणि असंच कार्य तुम्ही करा. असेच आशीर्वाद मिळवा. हे आशीर्वाद आहे लेकरांनो. बघा लक्षात घ्या. पैसा आहे ना पैशाला कोंबडी सुद्धा विचारित नाही असं लोक नाही, नाही बरोबर आहे की गेल्या नाही. वर्षी आमच्याकडे पैसे म्हणजे बेसन डोस टाकायला पैसेच नव्हते. रानपुरं क्रॅक गेलेलं होतं. केमिकल वाल्यांकडं एससीटी मध्ये येण्यासाठी काहीच नाही राहत. पैसा आणि ती अवस्थाच खरी योग्य असता. एससीटी काय म्हणतं केमिकलचा 1 रुपया मला वापरू नको. चालतच नाही इकडं. तुम्हाला स्वतःच्या कष्टाचेच लागतात ते प्युअर शुद्ध. केमिकलचे पैसे इकडे चालत नाही. आलं लक्षामध्ये. केमिकलचे पैसे केमिकल स्वतःच वरबडून घेत. व्याजासहित वरबडून घेत. कारण ते छाटणीच्या टायमाला आली ना ते म्हणत तुमचा प्लॉट असा येणार आहे. ती जेव्हा काडी पाहिली त्याने ती हा हा डोस ते दिला ते होता काय ते बाळाचे पाय पाळण्यात पाहिजे ते असा येणार आहे. खरंच तसंच आला होता आला होता ना. 100 पण तुम्ही त्यांचं ऐकलं नाही ना पुढचं. आणि कामावाले माणसं सुद्धा म्हणायचे का मालक एवढे घड ठेवू नका. आम्ही ठेवले पण नंतर काढले म्हणे मालक राहू दे 4-5 दिवस अजून. पण हे म्हणे नाही पुढे शेंडा वाढणार नाही आम्ही घड काढून टाकले. तुम्हाला तुमचं भविष्य माहित होतं. यांचं भविष्य माहित होतं. तुम्हाला केमिकलचं भविष्य माहित होतं. यांना एससीचं भविष्य माहित होतं. डोस एक टाकायला पाहिजे होता कोणचा. आपण जाऊ दे ना आता. आता रात गई बात गई. बघा नाही देर आहे दुरुस्त आहे. उशिरा काय पण तुम्हाला शहाणपण आलं. हे शहाणपण टिकून ठेवा. तुमचा बाग या वर्षी चांगला येईल. पुढच्या वर्षापासून याच्यापेक्षा चांगला याच्यापेक्षा चांगला याच्यापेक्षा चांगला. फक्त घेतला वसा टाकू नका. आलं लक्षामध्ये. दिल्या शब्दाला जागा. आलं लक्षामध्ये. उतू नका मातू नका. तो रोग लई नाशिक. 1 वर्ष पैसे झाले का पुढच्या वर्षी गडी उड्याच मारतो कॉलर टाईट करून. आपला वाघ त्याला बरोबर भेटते. मग त्याला असे किडी भेटते साईडनी. अख्खा खोकडा करून टाके त्या वर्ष झालं. म्हणजे एक लक्षात ठेवा तुम्ही शांत राहा आणि हे सततपणे वापरत राहा. तुमच्या जमिनीमध्ये हळूहळू आता वरतून खालून कुठंच केमिकल वापरायचं बंद करा आणि मग बघा तुमची शेती कशी होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या डोंगराच्या कडाला एक कृषी कन्या भेटली. तुमचं खास अभिनंदन. म्हणजे शेतीबद्दल एवढी तळमळ शेतीबद्दल एवढं ऑब्झर्वेशन 9वीचं शिक्षण असताना देखील एवढा शेतीमध्ये इंटरेस्ट का हो काम करतात का. मग आणि तुम्ही काय पाटील करता. पाठपासून बाग झटकी हे पाटील ना हो? पाटील काय करणार. पाटील काय जे आम्ही बायाच हुशार आहे आमच्या. हा. तुम्ही केमिकलने तुमचे मेंदू बधीर करून टाकले फवारे मारू मारू. तर काय होणार आहे ते. त्यांची तरी गावठी थोडी शिल्लक आहे थोडीशी. ठीक आहे. शेणखत नाही वापरायचं. शेणखत वापरू शकता ना पण घरचं पाहिजे. शेणखत वापरा पण मिल्क चार्जर वापरा जनावरांना. ते शेणखत वापरा. अदरवाईज बाहेरचं शेणखत आणू नका. जर तुम्हाला शेणखत तुमचं घरचं असेल तर वापरा. नाही तर कृषी अमृत जास्ती टाका. कृषी अमृत ओके. म्हणजे हे घड जे ते तेथून वाचले ते ते घडी घड आहे. जे आधीचे घड होते तो शीन राहिला नाही. तो गेला सा- तो आपल्याला पुढच्या वर्षी पाहायचा. पुढच्या वर्षी पाहिजे आता. हा. तुम्हाला पुढच्या वर्षी काहीच नाही पाहिजे का. नाही आता विश्वास आला ना. आता विश्वास आला. हा. म्हणजे तुमचा जो आनंद आहे ना तो आनंद आता इथून पुढे टिकणार. फक्त तुम्हाला एका परीक्षेतून पास व्हायचे. तुम्हाला त्यावेळेस त्यांनी झलक दाखवली. हो. कुणी बागानी का तुम्ही जर एससीच्या मागे जर राहिले तर तुम्ही असं दिसेल तुम्हाला. हा ही त्यांनी झलक दाखवली. पण पुढचा बेसल नाही टाकला तुम्ही परत पहिले पाडी चालू केली. बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा जे झालं ते गेलं. ते झालं. ते गंगेला मिळालं. सोडून द्यायचं गंगेला. नाही, आता पुढे परिस्थिती चालायचं. असल्यामुळं रान क्रॅक गेलं. पुन्हा परिस्थिती खालचं नसती ती- काय होतं तुम्हाला सांगू का ताई. परिस्थिती परिस्थिती नसती काय असतं विश्वास डगमगतो. विश्वास. आपल्या हिंमत खसते आपली. हो. नाही तर परिस्थिती कधीच खराब नाही होत. नाही नाही. मार्केटमधून 5-50 हजार लाख रुपये भेटायला काय अवघड आहे. पण ते फेडायची हिंमत राहत नाही ना.
आणि हेच कुठं ते फुकट येत. केमिकलचं कुठं फुकट आहे? बरोबर आहे की नाही? आज तुम्ही समजा जर केमिकलचे 10,000 खत आणले तर उधार भेटतं का? नाही आणि जे उधार भेटतं ते विषच भेटतं. अमृत उधार भेटत नाही, विषच उधार भेटतं. लक्षात ठेवा सगळ्यांनी, आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे तुम्ही वापरा इथून पुढे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची ऐपत नाहीये त्या सगळ्या शेतकऱ्यांना मी एवढंच सांगेल का बाबांनो, तुम्ही काय करा, तुमच्याकडे 10 एकर आहे ना बाग, एकच एकर करा. आम्हाला घाई नाही, कुठे आम्ही पळून जात नाही आणि ना तुमची बाग पळून जाणार आहे. एकच एकरवर करा. परंतु ते कसं करा, 4 एकरला 1 बेसल डोस टाकण्यापेक्षा 1 एकरला 4 बेसल डोस टाका. हे एसएच वैदिकचं यशाचं काय आहे, रहस्य आहे. का शेती म्हणजे ही खाण आहे पैशाची. हो. फक्त त्या खाणीमध्ये हात घालताना जरा आदराने घातला पाहिजे. तुम्ही तिथं जर फार आपण त्याला कसं म्हणतो की फार माजुरी होऊन जर तुम्ही तिचे जर हाताळायला लागले तर तुमचा माज उतरायला ह्या प्रकृतीला वेळ लागत नाही. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून चला शेती करूया आनंदाने. पहिलं मातीला बलवान करू, मग पिकाला पैलवान करू, मग शेतकरी आपोआप धनवान होईल आणि ग्राहकाला काय करील, आरोग्यवान करेल. चला शेती करूया. काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना? सर्व शेतकऱ्यांनी एसटी वैदिकचे प्रोडक्ट SCT वैदिकचे प्रोडक्ट वापरा. प्रोडक्ट वापरा. पुढच्या सर्व शेतकऱ्यांनी बेसन डोस हा नक्कीच टाकला पाहिजे. बरोबर आणि सोईल चार्जर हे वेळोवेळी रेग्युलर टाकलं पाहिजे. रेग्युलर टाकलं पाहिजे. वा, व्हेरी गुड. एवढंच पाहिजे असं. बरोबर आहे ना? व्हेरी गुड. बोला बोला. चार्जर मी वापरले 2 बघा तुम्ही कधी वापरलं ते? 3 वर्षापूर्वी. बरोबर. मला सांगा. पण एकच वर्ष वापरला आहे. हा, मी सांगतो तुम्हाला मी काय अनुभव आला तेव्हा तुम्हाला. ते म्हणजे हे आपलं पानं फ्रेश दिसायला लागले, बरोबर, मुळी चालायला लागली. मग मला सांगा, तुम्ही एकच प्रोडक्ट वापरलं तर एवढे रिझल्ट भेटले, जर पूर्ण तंत्रज्ञान वापरलं तर काय होईल? ते दुसऱ्या वर्षी आम्ही परत विसरून गेलो. हा, मग ते माणसं मी तुम्हाला काय म्हणलो, उतू नाही. हे बघा आपल्याला जुन्या लोकांनी काय शिकवलं, उतू नाही मातू नाही, घेतला वसा टाकू नाही. तुम्ही काही करा तिकडे, पण ज्या मार्गाला लागले, ज्या मार्गाने आपलं कल्याण होतंय तो मार्ग सोडायचा नाही. पण आपल्याकडून काय होतं, नेमकी तो मार्ग सुटतो. म्हणजे 40 दिवसातच मुळी चॉकअप होती. या मार्ग या याच्यामध्ये, Chemical. ह्या माला म्हणजे ह्या भागामध्ये. चुनखडी जमीन लगेच होती. मनी पण अशी- आता नाही ना, मग आमचा फरक पडला. आणि गांडोळी हे आमच्या जमिनीत दिसत नव्हते. गांडूळ होत, उन्हाळाभर गांडूळ होत. जेव्हा बेसन डोस टाकले ना, नुसते गांडूळच नुसते गांडोळ उन्हाळाभर होती. मित्र पळून गेले सगळे. हा, हो, सगळे आले. दिसतच नव्हते. हा, जळून जायची. बरोबर आहे ना? क्रॅकिंग होण्याचं कारण असं असतं, लक्षात घ्या. क्रॅकिंगनी काय काय कारण आहे? मेन कारण क्रॅकिंगचं, पाऊस झाल्यावरती क्रॅकिंग का झालं याचं तुम्हाला उत्तर सांगतो मी. बघा, पहिली गोष्ट, पाऊस होतो म्हणजे काय होतो, ज्या ठिकाणी मुळी आहे सगळीकडं जमीन काय होते, ओली होते. जमीन काय होते, ओली. मग ज्या ठिकाणी तुमचं ड्रिपचं पाणी जातं तेवढ्या जागेत पाणी आहे, पण मुळी तेवढ्या जागेत आहे का? नाही. मुळी संपूर्ण जमिनीत काय झालेली आहे, पसरलेली. जेवढी कॅनॉपी आहे म्हणजे आपल्या पायाखाली सुद्धा काय आहे, मुळी आहे. नाहीये का? आहे. हा, तुम्ही जर इथं खाली उकरलं तर काय सापडणार तुम्हाला, मुळी सापडणार. तुम्ही इथं उकरा, मुळी सापडणार. जेव्हा पाऊस होतो सगळं रान ओलं होतं आणि पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजन असतो. जेव्हा तो खाली पडतो झाड लगेच ते काय करतं, ओढून घेतं. आता तुमच्या केमिकलच्या फवारण्यांनी तुमच्या मालाचं जे आवरण आहे, साल, ती काय बनलेली असते, कडक. पातळ तर असतेच, वरून काय असते, कडक असते. पातळ असते आणि कडक असते. त्याच्यामुळे जेव्हा पाणी ओढलं जातं, साल कडक असल्यामुळे सालीला काय जातो लगेच, आतून ते फुगतं पाण्यामुळे आणि वरून सालला ते कडक. साल त्याला फुगू देत नाही, मग ते सालीला काय करतं, फाडतं. याला म्हणायचं क्रॅक. केमिकलचा माल जास्त आंबट असतो बा, गोड नसतो, म्हणजे मी ऍसिड जास्त राहतं. मग ऍसिड केमिकलमुळे तयार होतं, हे नेहमी लक्षात ठेवा. केमिकलमुळे ऍसिडिकपणा आणखीन वाढतो. तर फळं ही अल्कलाईन असायला पाहिजे, ऍसिडिक नको. मग सुरुवातीला ते ऍसिडिक असतात. आंबा बी आंबटच असतो सुरुवातीला, संत्री बी आंबटच असते, नंतर काय होते, गोड होते. सेम द्राक्षाचे, पण ती गोडी येण्यासाठी त्याचा ऍसिडिकपणा कमी होणं गरजेचं आहे. उलटा केमिकलने तो काय होतो, वाढतो. त्याच्यामुळे त्याला पाण्याचा शोर लागतो आणि मग ते पाणी जास्त ओढतं आणि मग क्रॅकिंग जातं. लक्षामध्ये SCT वैदिकमध्ये आपण कुठल्याही केमिकलचा वापर न करत असल्यामुळे झाड नॅचरली मोठं होतं. तुम्ही कच्चं जरी द्राक्ष खाल्लं तरी तुम्हाला तेवढं आंबट लागणार नाही जेवढं आंबट लागतं. तुम्ही टोमॅटो खा, SCT वैदिकचा एवढं टोमॅटो खा लहान, तुम्हाला खोबऱ्यासारखं लागेल, आंबट नाही लागणार टोमॅटो. याचा अर्थ काय? याचा अर्थ SCT वैदिकमध्ये झाडामध्ये अल्कलाईन गुणधर्म वाढतात, ऍसिडिक नाही. म्हणून त्याला करपा बी येत नाही आणि म्हणून त्याच्यावरती कुठला रोगही येत नाही. हे त्याचं शास्त्र आहे. गणेश मापारी, आमचं माहिती केंद्र पिंपळगाव येथे आहे, श्री यश ॲग्रो.
नाशिक चे भाग आहे तो द्राक्षासाठी फेमस आहे, पण यावर्षी परिस्थिती खूप खराब झाली. खूप अवघड आहे नाशिकची. नाही नाही टेन्शन मध्ये येऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी बागा काढून टाकणं हा पर्याय निवडला होता. तर त्या सर्व शेतकऱ्यांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही बागेवरती राग नका काढू, बागा तोडून काढणं हा पर्याय नाहीये. Correct, तुम्ही दुसरं correct. काही जरी लावलं तरी रासायनिकचे परिणाम तेच होणार आहेत हा जे तो आज तुमच्या बागेचे होत आहे. आणि मार्ग उपलब्ध आहे, तुम्ही फक्त थोडंसं पुढाकार घेऊन त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. आसपास जे शेतकरी मित्र आपले वापर करतायत त्यांचे अनुभव बघा आणि स्वतः काही क्षेत्रासाठी वापर करून याचा अनुभव घ्या, त्यावेळेस तुम्हाला सत्य परिस्थिती कळेल. त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की SCT वैदिक तंत्रज्ञानाचा वापर थोड्या क्षेत्रावरती 200% करा. तुमचे जे काही रासायनिकमुळे नुकसान झालेलं आहे ते पूर्णपणे 100% भरून निघेल आणि तुमचा बाग पण 100% पिकेल. जर बागेत तण झालं तर मग त्याला पर्याय काय? हे बघा, ब्रश कटर मारा ना, ब्रश कटर मिळतं ना, ते गवत कापून टाका. तण तुमचं नुकसान करत नाही. तण हे सांगते तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजन लेवल काय हो राहिली, हाय हो राहिली. आणि अशाच जिथं नायट्रोजन जास्त हाय होते ना तिथे तुमच्या पिकामध्ये जर एक्सेस नायट्रोजन गेला तण तो एक्सेस नायट्रोजन ओढून घेतं, पण तो जर तुमच्या पिकात गेला त्या पिकाचं आरोग्य बिघडवतं. निसर्गाची ती सोय योजना आहे, तण वाढवून ते काय करतो, तो एक्सेस नायट्रोजन बॅलन्स करतं. आणि यंदा आमच्या बागेत मिलीबग हा दिसतच नाही एवढा एक. तुम्ही जर सॉइल चार्जर जास्त सोडलं ना, परत दिसला का एक खटी 5 लिटर सोडून द्यायचं, तो लगेच गायब होईल. उपाशी मारेल तो. त्याला उपवाशी मारा, त्याला ठार नका मारू. तुम्ही एका बाजूनी जमिनीमध्ये काय वाढवता, नायट्रोजन, दुसऱ्या बाजूनी तणनाशक मारता, बरोबर आहे की नाही. तण तुमच्या जमिनीतलं बॅलन्स करायला आलेलं आहे. त्याच्यामुळे तण निसर्गाने आणले म्हटल्यावर त्याचं काहीतरी चांगलं कारण आहे, फक्त आपल्याला ते कळत नाही अज्ञानपणामुळे. ओके, आता तुम्ही हळूहळू याचा वापर केला तर तण आपोआप तुमचं काय होणार, गायब होणार कांद्यासारखं. हो, म्हणजे मस्त आहे की नाही सगळं. हा. चला शेती करूया. जय SCT वैदिक. चला, धन्यवाद. लोक ओळखते माहिती का, दुकानदार काय करतो 2-3 महिन्यासाठी उधार घेतो. त्यामुळे तो शेतकरी ट्रॅप आहे, हा. तो ट्रॅप आहे, ट्रॅप. त्या मग ट्रॅप मध्ये त्याकरता बरोबर मग सापडले. शेतकरी काय म्हणते, चालतो उधार धर आणि चल झेरो भावून देऊ काय राहिला माल आणि आहे द्या बघा ना लोकं. तुम्ही. माल एकदम म्हणजे खतरनाक काय, आहे. सोन्याचे. शेंगा फक्त इथं- हे काय अरे बापरे, काय आहे हे? बघा ना तुम्ही. इथं शेंगा फक्त एवढा होत होता. फक्त ते आपले मी तर म्हणतो ज्यांनी SSN काढेल ना, ज्यांनी SSN त्यांना सुद्धा वाटत असेल ही आपली वराठी नाही, ही आपली वराठी नाही आम्ही बरं का? आतापर्यंत बऱ्याच कंपनीवाल्यांना असं चकित करून सोडले, ते म्हणता ही आमची व्हरायटी नाही. बघा माल, हा. बघा माल. वजन अरे बापरे, काय आता तुम्ही म्हणा 3 किलो, आता हे 3 किलो आजचाची. 3 किलो बघा ना तुम्ही. खालून हात घाला. ते आहे ना, आहे ना, 1.5 किलो लागते ती. हा, खतरनाक आहे ना. एवढं खतरनाक होणार आहे तो माल. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुमच्या घरात एक विचार आहे, हा सगळ्या घरामध्ये राहत नाही बरं का हो. निर्णय घ्यायला 2 जण आहे या ना. घरामध्ये नाही बाई, हे बघ सलग पाहिजे. चला ग म्हणजे ती किती घडे जर अशीच असते पण ते गेले पाऊस खूप थोडस आणि बेसलोस टाकलाय. पावसाला नका दोष देऊ तुम्ही. बेसलोस असताना पाऊस काहीच करीत नव्हता. बोला. चला सर